राम राम मंडळी, सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल क्राईम स्टोरीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. व्हाट्सॲप हा तुम्ही शब्द ऐकलात आहे का? कधीतरी एखाद्या वेब सिरीजमध्ये किंवा पिक्चरमध्ये हा शब्द तुम्ही नक्की ऐकला असणार. व्हाट्सॲप म्हणजे नक्की काय? हा शब्दाचा अर्थ म्हणजे बायकांची अदलाबदली. बायकांची नव्हे तर इथे पत्नींची पण आहे. अशा प्रकारची पद्धत प्रदेशात खूप प्रचलित आहे, पण गेल्या काही काळापासून आपल्या भारतात सुद्धा ह्या पद्धतीचं प्रचलन वाढत आहे. अशीच एक घटना आपल्या महाराष्ट्रात सुद्धा झालेली आहे. ही घटना कशी, कोणाबरोबर झाली हे सगळं जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. प्रेम नावाच्या व्यक्तीचं सुमनशी लग्न झालं. सुमन दिसण्यामध्ये खूप सुंदर होती, पण ती गरीब घरची होती आणि प्रेम चांगला काही कमवत सुद्धा नव्हता. एके दिवशी प्रेम सुमनला बाहेर फिरायला जाऊ असं सांगून फिरायला जाण्याच्या निमित्ताने एका मित्राच्या घरी घेऊन जातो आणि तिथे आपल्या मित्राबरोबर झोपण्यासाठी जबरदस्ती करतो. आणि हे सगळे दृश्य प्रेम समोर बघत सुद्धा असतो. तो काहीही करत नाही. थोडे दिवस निघून गेल्यानंतर प्रेम हा सुमनला बाहेर घेऊन जाण्यासाठी पुन्हा सांगतो आणि एका बाजूच्या गावात एका मित्राकडे घेऊन जातो. तो त्याचा मित्र फेसबुकवर झालेला फेसबुक फ्रेंड होता आणि दोघांमध्ये चांगली ओळख होते आणि ते एकमेकांना भेटायला सुद्धा सुरुवात करतात. नंतर त्यांच्यामध्ये व्हाट्सॲपची ही प्रक्रिया करण्याचा मनात विचार येतो. त्यासाठी प्रेम हा सुमनला आपल्या त्या मित्राकडे घेऊन जातो आणि त्या मित्राकडे झोपवण्यासाठी जबरदस्ती सुद्धा करतो आणि त्या मित्राच्या बायकोला प्रेम आपल्याबरोबर दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातो आणि दोघे जण दुसऱ्यांच्या बायकांबरोबर रंगारंगीचा बिंदास कार्यक्रम गाजवतात. तेव्हा त्यांनी आपल्या बायकोवर कोणती मनस्थिती होते, मनावर काय परिणाम होतो, अजिबात त्या गोष्टीचा विचार करत नाहीत. फक्त मनोरंजन करता हे कार्य केलेलं आहे. आता सुमन ह्या सगळ्या कामाला खूप कंटाळलेली होती. आता तिला हे सगळं नकोसं झालेलं होतं. तिची सहनशक्ती आता संपलेली होती. पण ती जाणार तर कुठे, करणार तरी काय, ह्या विचारामुळे ती तिथेच शांत बसायची. पण म्हणतात ना, अतीचा कुठे ना कुठे अंत होतो. तशाच प्रकारे येथे प्रेमचा होतो. प्रेम काय सुधारण्याच्या मनस्थितीत नव्हता. पुन्हा तोच आपल्या बायकोला मित्राकडे घेऊन जातो. तिथे प्रेम आपल्या बायकोची मित्राबरोबर आणि मित्राची त्याच्या बायकोबरोबर अदलाबदली करण्यात येते आणि दोघेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. पण सुमनला ह्या गोष्टींचा इतका भयानक कंटाळा आलेला होता, तर बाजूच्या टेबलावर असलेल्या फ्लॉवर पॉट घेते आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावर मारते आणि तिथून पळ काढते आणि ती जवळ असलेल्या पोलीस चौकीमध्ये जाते आणि आपल्यावर झालेल्या सगळ्या घटना पोलिसांना सांगते आणि आपल्या पतीविरोधात ती तक्रार नोंदवते की माझा नवरा परपुरुषांबरोबर झोपण्यासाठी मला जबरदस्ती करतो आणि मी त्याचा एके दिवशी हा काम करण्यासाठी मना केलं तर त्याने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. कारण सर्वप्रथम जेव्हा माझा त्याच्या मित्राशी संबंध झाला होता तेव्हा त्याने माझे आणि त्याच्या मित्राचे एकत्र झालेल्या संबंधाचे सगळे व्हिडिओ काढले होते आणि माझे नको त्या अवस्थेतले फोटोसुद्धा काढलेले होते आणि मला म्हणाला, अगर तू ह्या कामासाठी नाही म्हटलंस तर मी हे सगळे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर अपलोड करेन आणि ह्या व्हिडिओमुळे तुझी बदनामी होणार. समाजात तू तुझं तोंड कुठेही दाखवू शकणार नाही. तुला हे काम करावंच लागणार. अशा प्रकारे प्रेम सुमनला जबरदस्ती करत होता. पण अखेर सुमनला या सगळ्या कामाचा भयानक कंटाळा आलेला होता. आता तिला ह्या कामाचा किळस आलेला होता. कामातून तिने कितीतरी वेळा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तिने हे काय करू शकली नाही. म्हणून अखेर तिने पोलीस स्टेशनला जाण्याचं मन घट्ट केलं. सुमनच्या दिलेल्या तक्रारीनुसार सुमनचा नवरा प्रेम आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आता ते दोघेजण तुरुंगात आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेबरोबर केलेली जबरदस्ती, छेडखानी आणि मनाविरुद्ध केलेल्या कामासाठी त्यांच्यावर भरपूर कलम लावण्यात आलेले आहेत.
पण मित्रांनो, या घटनेवरून एवढंच सांगायचं आहे, जी मुलगी, महिला आपलं घरदार सोडून, आपले आईवडील, भाऊ-भावंड सोडून आपलं पूर्ण आयुष्य एखाद्या पुरुषावर सोपवते फक्त एक विश्वास म्हणून, तेव्हा त्याच्या नवऱ्याने हे काम करायला लावल्यास त्या माऊलीवर हे कसं काय सहन होत असणार, कसं काय घडत असणार, हा विचार करूनच कसं तर होत आहे. तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.